हास्यकट्टा आचार्य अत्रे. माझा व्यापार. हास्यकट्टा आचार्य अत्रे. माझा व्यापार. 1919चा एप्रिल महिना. युरोपमधील महायुद्ध व माझा कॉलेजमधील अभ्यासक्रम एक समयावच्छेदे करूनच समाप्त झाला असे म्हणाव्यास हरकत नाही. 4 वर्षाच्या युद्धाच्या धुमश्चक्रीने थकून गेल्यामुळे 2 राष्ट्रे जितकी हातगाईवर आली नसतील तितका विश्वविद्यालयातील परीक्षांबरोबर सालोसाल कुस्त्या खेळून मी जेरीस आलो होतो आणि म्हणून BAच्या परीक्षेत लिहिलेल्या पेपरांच्या परिणामाबद्दल रिझल्ट मनात चांगलीच धाकधूक असतानाही दीर्घ परिश्रमानंतर मिळालेल्या विश्रांती सुखाचा आस्वाद निर्वेदपणे घेण्याचे मी ठरवले आणि 2-4 दिवसांतच मी पुण्याहून एखाद्या मित्राच्या खेडेगावी सुट्टीत 1.5 महिना घालविण्यासाठी गेलोही असतो. पण आमचे अण्णा म्हणजे चुलते असेच एके दिवशी मला म्हणाले, विन्या लेका, तू तर आता BA होणार. यावेळी मी डोळे मिटून मनातल्या मनात कुलदेवतेची प्रार्थना केली. अशा झोपा काय घेतो आहेस उभ्याने? काल रात्री नाटकाला गेला असशील, दुसरे काय. तर माझे म्हणणे असे आहे की विनाकारण 1.5-2 महिन्यांची सुट्टी फुकट घालवण्याऐवजी त्या वानवडीच्या हपिसात नोकरी केलीस तर 100-150 रुपये तुला मिळतील. वानवडीचे हपीस? कुठले हपीस? मी विचारले. अगदी बावळट आहेस, तुला वानवडीचे हपीस ठाऊक नाही? अरे 2000 माणसे पोट भरत असतात तिथे. लढाईच्या कामासाठी सरकारने केवढे हपीस उघडले आहे ठाऊक आहे तुला? तो आपला गणपतराव. हो, मी रुकार दिला. गणपतराव कोण कोणास ठाऊक, पण नाही म्हणालो असतो तर अण्णांनी गणपतरावाच्या 42 पिढ्यांचा सविस्तर इतिहास सांगितला असता. बरं, मग त्याचं काय? त्या गणपतरावाला 550 रुपये पगार मिळतो तिथे. म्हटलं, मॅट्रिक देखील नाही तो. असं अण्णांनी उपेक्षिल्यापेक्षा अधिक आश्चर्यचकित चेहरा करून मी त्यांच्याकडे बघू लागलो. आणि तो दत्तू म्हणजे तो आपला हा तोच ना? मी दत्तूची माहिती असल्याबद्दलची खातरजमा केली. हो, तोच. त्याला 300 रुपये पगार आहे. आहेस कुठे? आपल्या त्या किशीचाच तो धीर. दत्तू 300 रुपयांचे काय करीत असावा याचा मी विचार करू लागलो. त्यानेच मला काल सांगितले. अण्णा म्हणाले की तुमच्या विन्याला द्या पाठवून, घेतो त्याला चिकटवून, 100 रुपये पगार मिळेल चांगला. ₹100? मला खरेच वाटेना. मला वाटले अण्णांच्या तोंडातून एखादे शून्य गडबडीने जास्ती गेले की काय. म्हणजे तुला खोटे वाटते की काय? आता तो सध्या पलीकडल्या घरातला म्हणजे तो वर्तमानपत्रे विकत होता तो? मी विचारले. हो, तोच. त्याला देखील दत्तूने त्या हपिसात लावून घेतला आहे. त्याला किती पगार आहे ठाऊक आहे? 250. मी भीतभीतच बोललो. छट, इतका नाही, तरी पण त्याला चांगले 50 रुपये मिळतात. तो तर 2 इयत्ता देखील शिकला नाही. 5 रुपये वर्षाचे देखील मिळविण्याची त्याला अक्कल नाही. मग तुला 100 रुपये काय जास्त झाले काय? आपल्या आळीतील 5-25 मंडळी दत्तूने आतापर्यंत लावून घेतली आहेत. मला दत्तू म्हणजे एक अजबच माणूस वाटला. एका मोठ्या बादलीत डिंक व एका हातात भला मोठा ब्रश घेऊन प्रत्येक आल्या गेल्या माणसाला आपल्या हपिसात चिकटविण्याच्या कामात तो व्यग्र झालेला आहे असे दत्तूचे रेखाचित्र माझ्या कल्पनेने रेखाटले. आमच्या आळीतील 7-8 विचित्र लोक
आपल्या सायकलच्या आडव्या दांड्याला बारीकसा फराळाचा डबा बांधून रोज सकाळी 8-8:30चे सुमारास आमच्या घरावरून कूच करीत असत. ही मंडळी कोणत्या कामाचा सत्यानाश करण्यासाठी इतक्या नियमितपणे रोज जात असावी याचे मला पुष्कळ दिवस गूढ होते. ते त्या दिवशी उकलले. असं ही एकंदरीत दत्तूने चिकटवलेली मंडळी तर अर्थात 100 रुपये पगाराची इतक्या सुलभ तऱ्हेने मिळणारी नोकरी सोडून देऊन बाहेरगावी जाण्याइतका मूर्खपणा माझ्या हातून होणे शक्य नव्हते. मी अण्णांच्या म्हणण्याला ताबडतोब कबुली दिली, पण हळूच म्हटले, अण्णा, तुमच्या दत्तूला मला जास्त पगार द्यायला सांगा. आपल्याला निदान 150 तरी मिळायला पाहिजेत, नाही का? 150 ठेवलेत तुझ्या बापाने, गध्या, अण्णा चिडून म्हणाले व आंघोळीला गेले. दुसऱ्या दिवशी रविवार होता. तेव्हा सकाळीच अण्णा मला दत्तूच्या घरी घेऊन गेले. चल, तुला आज चिकटवूनच टाकतो. अण्णा उंबरठ्याच्या बाहेर पडता पडता आदल्या रात्रीचा तोंडात उरलेला विडा सगळीत म्हणाले. कॉलेजच्या उभ्या 4 वर्षाच्या हयातीत एकाही प्रोफेसराच्या दर्शनाला गेलेले मला आठवत नाही. कॉलेजचा कारकून व पट्टवाला या 2च कॉलेजातील अधिकाऱ्यांची वर्गाच्या बाहेर प्रत्यक्ष बोलण्याचा काय तो प्रसंग यायचा. म्हणून आपल्यापेक्षा वरिष्ठ दर्जाच्या माणसाला आपण घरून उठून भेटायला जाताना जसे चमत्कारिक वाटते तशाच प्रकारची भावना दत्तूला भेटायला जाताना मला वाटत होती. अण्णांच्या एकेरी उल्लेखामुळे दत्तूचा भाव माझ्या कल्पनासृष्टीत उतरलेला होता. तेवढाच काय तो त्या क्षणी मला विरंगुळा वाटत होता. कसबा पेठेतल्या एका अत्यंत गलिच्छ गल्लीतून 1-2 वळणे घेऊन आत जायचे, इथपर्यंत जायचे की पुढे एक खिंडार लागते आणि आता वाट पुढे कुठे जाते हे न कळल्यामुळे मनुष्य हतबुद्ध होऊन आजूबाजूला पाहू लागतो आणि अशा रीतीने डोके खाजवीत आपण वर बघू लागलो म्हणजे पिसाच्या मनोऱ्याप्रमाणे किंवा पुण्यातल्या ताबुताप्रमाणे 17 ठिकाणी अंगात लचक भरलेले जे एक घर आपल्याला प्रथम दिसते तेच दत्तूचे घर. तळमजल्यापासून तो तहत 3ऱ्या मजल्यापर्यंतचा एका बाजूचा भाग अजिबात कटाप करून टाकल्यामुळे त्या अँगलने त्या इमल्याचे सौंदर्य बघणारा मनुष्य क्षणभर थक्कच होऊन जात असे. 2ऱ्या मजल्यावरच्या खुंट्या आणि कोनाडे, त्यात एका खुंटीला अडकवलेले फाटके सूप, एका तुळईला टांगलेली 4-2 शिंकी, 3ऱ्या मजल्याच्या अरुंद त्रिकोणावरून माळ्यावर खूप दाटीवाटीने साठवून ठेवलेल्या संसारोपयोगी गोष्टी इत्यादी इत्यादी. या शोभेला साजेल असाच त्या घराचा पुढील भाग होता. दाराच्या भिंतीवर बरेचसे गवत उगवलेले असून त्यात कोणाचा तरी फाटका पतंग अडकलेला दिसत होता. दरवाजावर काथ्याच्या दोरीला टांगलेला एक नारळ लोंबत होता व त्यावरची सोनेरी बेगड आता अगदी काळी किचमीट झाली होती. त्यामुळे त्या घरात कधीतरी प्राचीन काळी मंगलकार्य घडले असावे असे पाहणाऱ्याला कदाचित वाटले असते. आम्ही त्या दरवाजापर्यंत पोहोचलो असू इतक्यात आतून एक इसम बाहेर आला. इसमच होता तो, कारण त्याची शरीरयष्टी उंच व हडकुळी असून त्याच्या फाजील पिंजारलेल्या मिशा त्याच्या एकंदर शरीराला न शोभण्यासारख्या होत्या. एकंदर पोशाखावरून तो म्युन्सिपाल्टीतल्या एखाद्या मुकादमासारखा दिसत होता. त्याच्या हातात एकेकाळी पांढऱ्या रंगाची असावी अशा तर्काला देखील जागा न देणारी अशी 17 डाग पडलेली एक झोळी होती. यावर मशार निल्ले प्राणी मंडईला चालला असावा असे मी ओळखले. कोण? दत्तोपंत? अण्णांनी त्याला किंवा त्यांना अगळपगळ नमस्कार केला. मंडईच वाटतं. स्वतःच अगदी
बुधवार चौकातून सायकलीवर बसून सिगारेट फुंकीत नेपोलियन चालल्याचे दृश्य मला कोणी दाखवले असते तर मला इतके आश्चर्य वाटले नसते. तो कोण? हाच दत्तू किंवा दत्तोपंत. आणि याला दरमहा ₹300. धन्य आहे त्या ब्रिटिश सरकारची आणि त्या मिलिटरी अकाउंट खात्याची. दत्तोपंताच्या अंगाखांद्यावरच्या एकंदर पोशाखाची झोळी जमेस धरून किंमत काढली असती तर ती ₹1.11 पेक्षा जास्ती झाली नसती. आणि या माणसाला ₹300 पगार. दत्तोपंतांनी आपल्या गालावरची 4 दिवसांची वाढलेली दाढी खाजवत आमच्याकडे पाहिले व किंचित स्मित केले. तेवढ्यात त्याचा पुढला एक दात पडलेला आहे व दुसरा हलतो आहे हे मी बघून घेतले. हा आमचा विनू. अण्णा माझ्या दंडाला धरून म्हणाले, यंदा BA ला बसला आहे. सुटेल बहुतेक. अण्णांच्या सुटेल या शब्दाचे मला कौतुक वाटले. जणू काय मी एखाद्या सेशन कमिट खटल्यात अडकलो होतो. मी दत्तोपंताला नमस्कार करण्याच्या भानगडीत न पडता बावळटासारखा दुसरीकडेच बघू लागलो. मी अशासाठीच आणला होता याला. दत्तोपंताच्या उत्तराची वाट न पाहताच अण्णा फाजील सलगीच्या स्वरात पुढे म्हटले, तुमच्याकडे याला चिकटविता आला तर पाहावा. हं आलं ध्यानात. दत्तोपंत आपल्या मिशांची टोके ओठांच्या एका कडेने चावीत म्हणाले, पण हल्ली असं आहे त्याचं सगळं तुमच्यावर अवलंबून आहे. अण्णांनी दत्तोपंतांचे वाक्य पुरे केले व तोंडावर ओढून ताणून हसू आणून ते त्यांच्याकडे बघू लागले. दत्तोपंतावर त्या आविर्भावाचा परिणाम झाल्याशिवाय राहिला नाही. बर, उद्या द्या त्याला पाठवून तिकडे ऑफिसातच. दत्तोपंतांनी शेवटी कौल दिला. पण हे पहा दत्तोपंत, मला उद्देशून हलक्या आवाजात व जरा अनुनासिक स्वरात म्हणाले, BA ला बसलो असं सांगू नका. BA पास. आलं ध्यानात. असे म्हणून दत्तोपंतांनी अर्थपूर्ण दृष्टीने मान उडवली. हो ते आलं सारं ध्यानात. मी पळवतो त्याला सारं ते. असे मी तोंड उघडावयाच्या आतच अण्णांनी उत्तर देऊन टाकले, इरसाल दिसतो आहे लेकाचा. मी मनातल्या मनात पुटपुटलो. दत्तोपंतांचा निरोप घेऊन आम्ही परतलो. परत येताना हा महात्मा ₹300 काय करीत असावा याविषयी मी तर्क करीत होतो. बिबोट्याच्या माळाप्रमाणे हा रुपयाच्या माळा करून पडताळात टांगून ठेवीत तर नसावा. इतक्यात अण्णांनी माझ्या दंडावर चापट मारून म्हटले, विण्या, हा आपल्या किशीचा दीर बरं का. दुसरे दिवशी 10:30चे सुमारास पाऊण आणा तास भाड्याची एक सायकल पैदा करून मी वानवडीचे ऑफिस गाठले. दशम्याचा डबा सायकलच्या पुढच्या दांड्याला बांधण्याचे अर्थात मी विसरलो नाही. दोन्ही बाजूला व्हरांडे असलेल्या साधारण बैठ्या, पण लांबलचक व कौलारू अशा एकसारख्या अशा कितीतरी इमारती त्या ठिकाणी होत्या. त्या बघून मी क्षणभर बुचकळ्यात पडलो. कुठे चिकाचे पडदे लोंबत होते तर कुठे मध्येच पत्र्याची पार्टिशने घातलेली दिसत होती. आतमध्ये डोकावून कुठे पाहावे तर कागदाच्या व मोठमोठ्या फायलीच्या ओझ्यांनी वाकलेल्या टेबलाच्या रांगाच रांगा. भोवताली खुर्च्यावर कारकून मंडळी बसून कामात चूर झालेली. कुठे हुश्य नाही की हश्य नाही. दर 4-2 टेबलांच्या अंतरावर एक सोजीर कारकून बसलेला दिसत होता. उसाच्या शेतात अधूनमधून लावलेल्या एरंडाप्रमाणे काळ्या कारकुनाच्या रांगांतून अधेमध्ये बसलेले ते गोरे कारकून दिसत होते. दत्तोपंताला ज्या ऑफिसात ₹300 पगार मिळतो ते ऑफिस कसे असावे या संबंधी आधी मनात रंगविलेले कल्पनाचित्र सपशेल खोटे ठरले. 2-4 शिपायांजवळ व कारकुनाजवळ चौकशी करून मी दत्तोपंतांच्या ऑफिसचा पत्ता मिळवला. दत्तोपंतांच्या ऑफिसातला पोशाख त्यांच्या मंडईस जाण्याच्या युनिफॉर्मपेक्षा बराच चांगला होता.
हे बघून मला समाधान वाटले. मला पाहताच किंचित स्मित करून दत्तोपंतांनी टेबलावरची घंटा वाजवली व आत शिपाई येताच त्याला यांना त्या वरद राजलूकडे ने म्हणून सांगितले. मी किंचित सासंक चेहऱ्याने दत्तोपंतांकडे बघू लागलो. नो, यू कॅन गो विथ हिम. ही इज आवर मॅन. आय हॅव डन एव्हरीथिंग. यू गो. तेवढ्यातल्या तेवढ्यात मी दत्तोपंतांच्या इंग्रजी भाषण शैलीचे कौतुक करीत त्या शिपायाबरोबर गेलो. वरद राजलू हा एक भला भक्कम बुचडा डोक्यामागे असलेला, कपाळावर गोपीचंदनाचा त्रिपुंड्र लावलेला एक लठ्ठ व बुटका असा मद्र प्रांतीय अधिकारी होता. कुलकर्णी साहेबांनी यांना पाठविले आहे. शिपाई म्हणाला. ओ, यू आर कुलकर्णीज मॅन. येस, यू आर अपॉइंटेड. मी जागा आहे का स्वप्नात आहे हेच मला कळेना. या ऑफिसात मला येऊन अर्धा तास झाला नाही, तोच माझी 90 रुपयांवर नेमणूक अकाउंट सेक्शनमध्ये आणि स्मिथ साहेबांच्या टेबलावर. आणि मला नेमलं तरी कुणी आणि काय लायकी पाहून. दत्तोपंत म्हणजे खरोखर एक मला अजब माणूस वाटू लागला. काय भयंकर पॉवर आहे या माणसाच्या हातात. मी पुटपुटलो. बरोबर आहे, किशीचाच धीर तो. 2-4 इमारती ओलांडून मला माझ्या ऑफिसात त्या शिपायाने आणून सुपूर्द केले. वाटेत कारकुनांच्या रांगांमधून जात असताना गावातील कितीतरी ओळखीचे चेहरे दृष्टीस पडले. अरे, हा कसा इथे? हे उद्गार मी मिनिटांच्या आत 5-50 वेळा तरी स्वतःशी काढले असतील. वर्तमानपत्रे विकणारा सध्या म्हणजे ज्याला दत्तूने 50 रुपयांवर चिकटवून घेतले होते असे अण्णांनी मला सांगितले होते, तो एका कोपऱ्यात लिफाफे चिकटवीत बसलेला पाहून मी अगदी चाटत झालो. माझ्याबरोबर इंग्रजी दुसरीत असलेला, तदनंतर शाळा सोडून घरी बसलेला नरू टाकसाळे नावाचा एक इसम गंभीर चेहरा करून एका टेबलाशी कसलेसे लिखाण करीत बसलेला बघून तर मी जवळजवळ मूर्छित पडण्याच्या बेतात आलो होतो. इतक्या वर्षाने मी त्याला पाहिला. त्याच्या ओठांवर व गालांवर झालेल्या फेरफारापेक्षा त्याच्यात अधिक फेरफार झालेला मला दिसला नाही. जाता जाता हलकेच काय नऱ्या असे पुटपुटण्याचा देखील माझा विचार होता, पण तो मोह कष्टाने आवरला. ज्या स्मिथ साहेबाच्या टेबलावर माझी नेमणूक झाली होती तो भला भक्कम लालवुंड दिसणारा असा एक सोल्जर होता. मी तेथे जाताच मला त्याने एक वेळ पायापासून डोक्यापर्यंत नीट न्याहाळले व माझ्याशी काही न बोलता मला खुर्चीवर बसाव्यास हाताने खुणावले आणि 1-2 फूट रुंदीचे व 3 फूट लांबीचे खूप जाडजूड पुस्तक माझ्या पुढे सारून तोंडातल्या तोंडात डू दॅट असे त्याने मला सांगितले. पुष्कळ वेळ तो काय सांगतो आहे हेच मुळे माझ्या ध्यानात येईना. मी बावळट चेहऱ्याने त्याच्याकडे बघू लागलो. थोड्या वेळाने त्याच्या गोंदलेल्या हाताकडे बघू लागलो. तसा तो एकदम चिडून माझ्यावर ओरडला. ए, डू दॅट. मी अगदी गांगरून गेलो व माझ्या अंगाला दरदरून घाम फुटला. तसा शेजारच्या एका गावठी काळा कारकून माझ्या मदतीला धावला व त्याने माझे काम समजावून सांगितले. त्या लठ्ठ काळ्या पुठ्ठ्याच्या पुस्तकात एका रेजिमेंटमधल्या शिपायांची नावे व त्या शिपायांच्या पगाराचा हिशोब लिहिलेला होता. त्यावरून एका निराळ्या जाड व सुट्या कागदावर प्रत्येक शिपायाच्या पगाराचा हिशोब तयार करायचा. हे काम माझ्याकडे आले होते. काम अगदीच सोपे होते हे मी एक अर्ध्या तासात ओळखले. तोपर्यंत माझ्या अंगावर आलेला घामही विरून गेला होता. 2 वाजेपर्यंत मी
15-20 कागद भरून तयार केले असतील. मधल्या सुट्टीत कारकून मंडळींच्या टोळ्याच्या टोळ्या बाहेर पडल्या तसा मीही त्यात बाहेर पडलो. काय आलात ना तुम्ही आजपासून, असे 5-25 मंडळींनी मला हसून विचारले असेल. कोणतं काम आलं तुमच्याकडे? कोणतं काम आलं तुमच्याकडे? LPCचे का? एकाने विचारले. LPC म्हणजे? मी उलट विचारले. वा, म्हणजे LPC तुम्हाला ठाऊक नाही? अहो, लास्ट पे सर्टिफिकेट. तो म्हणाला, हो तेच काम आहे माझ्याकडे. माझ्या डोक्यात प्रकाश पडून मी म्हणालो, काय स्टार्ट मिळाला तुम्हाला? दुसऱ्याने सरळ विचारले. मी म्हणालो, 90. काय 90च? BA ना तुम्ही? हं, तुम्ही त्या वरदराजलूकडे गेला असाल. ही इज अ बदमाश. तुम्ही त्या डिकास्टाकडे गेला असता तर त्यांनी तुम्हाला 110 दिले असते. आपला 20 रुपयांचा तोटा झाला हे ध्यानी येताच मला थोडीशी हळहळच वाटली. पण म्हटलं जाऊ द्या, फार आशा नसावी. डबा सोडून फराळाला कुठे बसावे या विचारात मी होतो. तोच देशमुख नावाच्या आमच्याच सेक्शनमधील एका कारकून दोस्ताने माझा दंड धरून म्हटले, जोशी चला आपण त्या अय्याच्या हॉटेलमध्ये जाऊ. मला बोध होईना. मी डब्याकडे बोट दाखविले. चला हो, राहू द्या तुमचा डबा, असे म्हणून तो मला घेऊन सुद्धा गेला. अय्याचे हॉटेल हे एका पत्र्याच्या लहानशा खोलीत होते. आतमध्ये कारकुनांची नुसती झुंबड पडली होती. कोण खारी बुंदी खात होते, कोणी दहीवडा चापीत होते. सगळाच मद्रासी प्रकार होता खाण्याचा तो. देशमुखांनी 2 दहीवडे मागवले. इतके रुचकर खाद्य जन्मात मी कधी खाल्ले नसेल. माझ्या अधाशी चेहऱ्याकडे बघून पण माझ्या रुकाराची वाट न पाहता देशमुखांनी आणखी 2 दहीवडे मागवले. माझ्या खिशात तर पैसुद्धा नव्हती. मी देशमुखाला हळूच सांगितले सुद्धा तसे. राहू द्या हो, तुमचा काय संबंध पैसे देण्याचा? रागाच्या भाव चेहऱ्यावर आणून देशमुख म्हणाला. देशमुखाच्या औदार्याने मी अगदी गारच झालो. यथास्थित खाणे होताच आम्ही हात धुण्यासाठी बाहेरच्या तोटीवर आलो. तसे देशमुखाने आपले हात धोत्रालाच पुसून ऑफिसच्या अनुरोधाने लांब टांगा टाकीत कूच केले. मी कावराबावरा होऊन त्यांच्या मागे धावत गेलो. देशमुख, अहो पैसे द्यायचे राहिले ना, मी ओरडून म्हणालो. तसे देशमुखाने मोठमोठाले डोळे करून मला गप्प बसावयाला सांगितले. म्हणजे? मी म्हणालो, तुम्ही नवीन आहात, तुम्हाला कळायच्या नाहीत या भानगडी. पैसे ठेवलेत त्याच्या बापाने. देशमुख मिश्किलपणे हसत उद्गारला. कुणाला सांगू नका हे. थोड्या वेळाने देशमुखांनी मला हलकेच सूचना दिली. कुणी विचारलं तर म्हणावं आमचं खातं आहे तिथे म्हणून. दुपारी पुन्हा मी माझ्या कामास सुरुवात केली. 3-3:30च्या सुमारास सर्व सोल्जर क्लार्क काम संपवून निघून गेले. ते जाताच आमच्या विभागाचे स्वरूप एकदम पालटले. सगळे हिंदी कारकून आपल्या खुर्च्या सोडून सैरावैरा इकडून तिकडे हिंडू लागले. कुणी टेबलावर तंगड्या पसरून सिगारेट फुंकू लागले, तर कुणी आपल्या चंचा सोडून प्रशस्तपणे पान तंबाखू खाण्याची तयारी करू लागले. काही टेबलाभोवती तर कारकून मंडळींच्या टोळ्या जमा झाल्या व गप्पांना आणि हशाला जसा काय उतच आला. राहू द्या हो तुमचं काम. देशमुखाने माझे पुस्तक हातातून ओढून घेतले व मिटवले देखील. म्हणजे? अहो तो स्मिथ ओरडेल ना माझ्या अंगावर उद्या. मी भीतभीत म्हणालो. तुम्ही नवीन आहात जोशी, इतकं काम कराल तर मरून जाल पटकन. रोज 10 LPC झाली म्हणजे बस. मोठा आहेत हे सोल्जर, यांना काय कळतंय? हळूहळू कळतील तुम्हाला या साऱ्या ट्रिक्स, असे म्हणून देशमुखांनी स्मिथच्या टेबलातील
खण उघडला व त्यातून सीझर्स सिगारेटचे एक पाकिट काढून त्यातील एक सिगारेट आपल्या ओठात घातली व दुसरी माझ्या पुढे केली. म्हणजे अहो तो स्मिथ उद्या. मी घाबरून म्हणालो. घ्या ओ तुम्ही तरी. म्हणजे देशमुख सिगारेट पेटवीत म्हणाला. 4-5 दिवसात मला ऑफिसच्या कार्यक्रमाची चांगली माहिती झाली. जवळजवळ मी त्या कामी अगदी रुळलोच असे म्हणायला हरकत नाही. रोज सकाळी डबा घेऊन 8:30 वाजता घरून निघायचं. 1.5 तास रपरप करीत वानवडी गाठायची, कारण रोज भाड्याने सायकल घेणे शक्यच नव्हते. 10:30 ते 2पर्यंत 8-10 LPC कशी तरी पुरे करायची. मधल्या सुट्टीत अय्याच्या हॉटेलमध्ये जाऊन दहीवडा चापायचा व पैसे न देता प्रतिष्ठितपणे गर्दीतून बाहेर सटकायचे. दुपारी 3 वाजता सोल्जर कारकून गेले की टेबलावर पाय पसरून स्मिथ साहेबांच्या उरलेल्या सिगारेटी फुंकायच्या. दररोज हाच कार्यक्रम. काही बदल नाही यात. 8 दिवसांच्या आतच मी एखाद्या मुरलेल्या कारकुनाप्रमाणे त्या ऑफिसात मिरवायला लागलो. एका शनिवारी देशमुख माझ्या टेबलाजवळ आला. शनिवार असल्यामुळे सोल्जर लवकरच निघून गेले. जोशी, आपल्याला एक आयडिया सुचली आहे. खुश व्हाल तुम्ही ऐकून. देशमुख हलकेच म्हणाला. मला कल्पनाच होईना कसली आयडिया काढली आहे याने. अय्याचे हॉटेल लुटण्याचा विचार तर केला नाही. हे पहा जोशी, तुम्हाला काही बिझनेस करायचा आहे का? अहो या कारकुनीमध्ये काय मिळायचं? 80 अन 90 त्यांनी काय काप व्हायचं आहे? म्हणजे ही नोकरी सोडायला सांगता काय तुम्ही मला? मी म्हणालो. नाही हो, नीट ऐका तर खरे. देशमुख म्हणाला. इथल्या इथं राहून बिझनेस करायचा अशी ही आयडिया आहे. मी तुम्हालाच म्हणून सांगतो का तुम्हाला तर तुमचा आमचा स्वभाव जमण्यासारखा आहे म्हणून. आजपर्यंत मी कोणाला ब्र देखील बोललो नाही याबद्दल. सांगा तर खरं काय बिझनेस काढला आहे तुम्ही? असं बोला नीट. चला इथं नको, आपण बाहेरच त्या झाडाखाली जाऊ, म्हणजे कुणी ऐकायचं नाही. असे म्हणून आम्ही बाहेर गेलो. विषयांचे महत्त्व माझ्या मनावर पटविण्यासाठी म्हणूनच की काय. देशमुखाने हलक्या आवाजात व गंभीर चेहऱ्याने आपली योजना मला सांगण्यास सुरुवात केली. हे पहा जोशी, बिझनेस ही एक प्रकारची टॅक्ट आहे. याला दृष्टी लागते आणि यात रिस्कही असतं फार. रिस्क घेतल्याशिवाय गेनही होत नाही. पण माझ्या या योजनेत रिस्क तर मुळीच नाही आणि गेन म्हणाल तर 300%. थट्टा नाही. कसे ते पहा. रोज या ठिकाणी आपल्या ऑफिसातले सोल्जर लोक मधल्या सुट्टीत म्हणा किंवा सकाळी म्हणा फळे घेऊन खातात. तुम्ही पाहत असाल ना ही फळे काय किमतीला विकली जातात इथे याची कधी चौकशी केली आहे तुम्ही? विचार करा. 1 आण्याला मंडईत मिळणारे संत्रे इथे 4 आण्याला विकले जाते. 2 पैशाचे केळे 2 आण्याला इथे मिळते. काय प्रॉफिट आहे का चेष्टा आहे? 1 रुपयाच्या भांडवलावर चकचकीत 3 रुपये फायदा. मिस्टर जोशी, विचार करा. तुम्ही 80 अन 90 करीत बसाल इथे जन्मभर. तो मुसलमान फळवाला तिकडे मिनिटाला खोऱ्याने पैसा उडतो आहे. आहात कुठे? मग आपण काय करावं म्हणता? देशमुखाकडे आदराने पाहत मी एखाद्या अजाण बालकाच्या आविर्भावाने विचारले. करावं काय? अहो विचारता काय? येत्या सोमवारपासून आपण इथे आपला स्टॉल उघडायचा. मेहरबान. तुम्ही आणि मी पार्टनर. मेसर जोशी अँड देशमुख. दोघांचे 2 रुपये भांडवल. रोज संध्याकाळी खणखणीत 12 आणे मोजून घ्यायचे. त्यातला 1 रुपया विक्री करणाऱ्या माणसाला द्यायचा. त्यासाठी एक महाराचा पोर देखील मी पाहून ठेवला आहे. केव्हापासून? त्यासाठी एक महाराचा पोर देखील मी पाहून ठेवला आहे. केव्हापासून? म्हणजे रोज तुमच्या आणि आमच्या खिशात वरचे 8 आणे सोडा पाहिजे तर बंदे 5 रुपये पडणार. का हसलात मिस्टर? याला म्हणतात आयडिया. म्हणजे 4 रविवार वजा करून 26 दिवसांचे 130 रुपये.
नाही, मी म्हणतो 125 धरा. एवढी प्राप्ती अगदी बसल्या बसल्या, एवढंसं बोट न हलवता, आणि सुरुवात सारी 2 रुपये भांडवलावर. बोला आता, बिझनेस आहे की नाही हा? देशमुखाची अपूर्व बुद्धिमत्ता पाहून मी अगदी थक्क झालो. एखादी सोन्याची खाण सापडावी तसा मला आनंद झाला व मी क्षणमात्र हतबुद्धच झालो. पगाराचे 90 आणि हे 125 म्हणजे 215. एका महिन्याच्या आत इतकी प्राप्ती होणार. दत्तूला काय 300च मिळतात. पुढल्या महिन्यात आणखी भांडवल घातलं तर प्राप्तीचा आकडा धाडकन 500वर जायचा. शंकाच नाही. आता BA झालो तरी काय परवा आहे. बाकी अण्णांना यातलं काहीच सांगायचं नाही. 2-3 वर्षात 7-8 हजार रुपये जमवायचे आणि सरळ बॅरिस्टर होण्यासाठी इंग्लंडला कूच करावयाचे. लोक अगदी ठणाणा करतील या लेकाने कुठून पैसे आणले म्हणून. पण काय हो देशमुख, एक विचार माझ्या मनात आला. आतापर्यंत ही कल्पना कोणाच्या डोक्यात आली नाही. हे कसे? बिझनेस इन्स्टिंक्ट कुठे आहे? आपल्या महाराष्ट्रीय लोकांना कारकुनी करण्यातच यांची अक्कल खर्च व्हायची सारी. याला डोकं लागतं म्हटलं माझ्यासारखं. तुम्ही बघा तर खरं. वी शॅल वर्क वंडर्स हिअर. आतापर्यंत जे कोणाला सुचले नाही ते आपल्याला सुचले म्हणजे त्यात काहीच अर्थ नसला पाहिजे. हे फॉल्स लॉजिक आहे. व्यापारात हे त्रैराशिक मुळीच चालत नाही. देशमुखानं मला सर्व बाबतीत अगदी निरुत्तरच करून टाकले. बरं, मग आता सोमवारी काय करायचं म्हणता? मी विचारले. खरं पाहिलं तर यामध्ये मी तुम्हाला काहीसुद्धा तोशीस पडू देणार नाही. सर्व जबाबदारी माझ्यावर आहे. मी माल खरेदी करणार, इथपर्यंत माल आणणार, इथं तो विकायची व्यवस्था करणार. सर्व काही कामे मी स्वतः करणार. हे पहा, असे काही असेल तर आपण नाही यामध्ये पडत. म्हणजे तुम्ही सारे काम करायचे आणि आम्ही आयते बसून खायचे. मी रागाचे उसने अवसान आणून म्हणालो. अहो तसं नाही जोशी. डोंट यू सी दॅट आय वॉन्ट टू ट्रेन यू. एका महिन्यात तुम्ही माझं काम पाहून तयार झालात म्हणजे सगळी जबाबदारी मी हळूहळू तुमच्याकडे देणार. तसं असतं तर मी एकट्यानेच नसता का हा बिझनेस सुरू केला. पण आपल्याला स्वतःला एकट्यापुरते काही करायचं नाही. त्यात प्लेजरच नाही मुळी. कोऑपरेशन हे बिझनेसचे पहिले तत्व आहे. तुमचा आमचा स्वभाव जमला म्हणून मी या भानगडीत पडलो. पण एक आहे बुवा, सुरुवातीला मला 2 रुपये भांडवल देता यायचं नाही. मी ओशाळा चेहरा करून खिसे चाचपीत म्हणालो. माझा पगार झाला म्हणजे मिस्टर जोशी, यू हॅवंट अंडरस्टूड मी. तुम्ही माझा स्वभावच ओळखला नाहीत अजून. अहो, तुमचे भांडवल देखील मी घालणार. 2 रुपयांची काय पर्वा हो. स्वभाव पटला तेथे पैशाची काय किंमत. मात्र हा सारा बिझनेस तुमच्या नावाने चालायचा. मला स्वतःला पुढे होणे मुळीच आवडत नाही. आय केअर मोर फॉर फ्रेंडशिप. देशमुख सिगारेट पेटवीत म्हणाला. बरं बुवा, घाला आमचं नाव. तुम्ही काम करून आम्हाला फुकटचं नाव मिळत असेल तर बिघडतं आहे काय आमचं. मी हसत हसत म्हणालो. सोमवार कधी उजाडतो आहे असं मला झाले. रविवारचा दिवस मी इंग्लंडला जाण्यासंबंधीची माहिती गोळा करण्यात घालविला. अण्णांना मी यातला सुगावा लागू द्यावयाचा नाही असे ठरवले होते. तरी आईच्या कानावर मी थोडीशी हकीकत अस्पष्ट स्वरूपात घातलीच. सोमवारी सकाळी उठल्यापासून तर माझे कशाकडे लक्षच लागेना. 8:30 कधी वाजतायत असे होऊन गेले होते मला. 1.25 तासाप्रमाणे सायकल घेतली आणि ऑफिसला जाताना डबा घ्यायला तर अजिबातच विसरलो. मी यावेळच्या आधीच देशमुख ऑफिसात आलेला होता. आमच्या इमारतीपासून एका फर्लांगच्या अंतरावर एक पिंपरीचे झाड होते. तेथे आमच्या स्टॉलची योजना देशमुखाने केलेली होती. स्टॉल म्हणजे काय तर एका देवदारी खोक्यावर तांबडे पांढरे पातळ कागद घालून त्यावर ठेवलेल्या फळांच्या 2 पाट्या एवढेच. विक्रीसाठी श्रीपती नावाच्या एका महार बटलराच्या
मुलाची नेमणूक देशमुखाने केलेली होती. मालकाच्या ऐटीने आम्ही स्टॉलची एकदा पाहणी करून आलो. श्रीपती, मी म्हणालो, उधार बिधार द्यायचं नाही कोणाला. छे छे, इथे उधारीची बातच नाही. छे छे, इथे उधारीची बातच नाही. देशमुख म्हणाला. श्रीपती, ही मोड असू दे तुझ्याजवळ अदेलीची. ऑफिस सुरू होईपर्यंत आम्ही आमच्या स्टॉलच्या आजूबाजूला रेंगाळत होतो. 10:30 वाजता आम्ही आपापल्या खुर्च्यांवर जाऊन बसलो. पण लक्ष कुठे होते आमचे कामाकडे माझे. खुर्चीवरून बसल्या बसल्या मी मधून स्टॉलकडे नजर टाकीत होतो. 2 सोल्जर गिराईके फळे विकत घेत आहेत हे बघून माझा आनंद अनावर झाला. त्यामुळे माझे एक LPC खराब देखील झाले. अर्ध्या तासाने काहीतरी निमित्त काढून मी स्टॉलवर एक चक्कर मारून आलो व श्रीपतीचा गल्ला तपासला. अर्ध्या तासात 2 रुपयांची विक्री झालेली होती. मी तसाच धावत ऑफिसात आलो व माझ्या खुर्चीवरून देशमुखाला 2.25 आकड्याची खूण देखील केली बोटांनी. स्मिथ साहेब तर माझ्याकडे बघून काहीसे रागाने पुटपुटला देखील. आणखी 10-15 मिनिटे गेली असतील. मी दुसरे LPC कुठे पुरे करतो आहे तोच आमच्या स्टॉलच्या बाजूवर गलका झाल्याचा माझ्या कानी आला. मी वळून पाहतो तो काय, 10-12 मंडळी श्रीपतीच्या भोवती जमलेली आहेत आणि एक लठ्ठ मुसलमान त्याला जोरजोराने मारित आहे आणि श्रीपती रडत ओरडत आमच्या ऑफिसच्या बाजूकडे बोट दाखवित आहे. हा देखावा बघून माझे धाबेच दणाणले. स्मिथ साहेब काय म्हणेल याची पर्वा न करता मी उठून देशमुखाकडे गेलो व देअर सम डेंजर असे कुजबुजलो. यू गो अँड सी, डोंट बी अफ्रेड असे मला देशमुखाने दात खाऊन सांगितले. आता काय करावे हे मला कळेना. नाहीतरी श्रीपती माझा पत्ता काढीत ऑफिसमध्ये येणारच. मग आपणच होऊन पुढे गेलो आणि त्या बिचाऱ्याचा मार वाचवला तर काय बिघडलं असे म्हणून व मनाचा हिय्या करून मी मोठ्या धाडसाने बाहेर पडलो व सरळ त्या ठिकाणी गेलो. मला पाहताच श्रीपती माझ्याकडे बोट दाखवून ओरडला, ते पहा मालक आलेत. त्यांनाच विचारा मला का मारता. यस हम मालक है. वाय आर यू बीटिंग हिम. आयुष्यात इतक्या जोराने उच्चारलेले ते पहिलेच वाक्य होते माझे. श्रीपतीचा हात सोडून आपले लाल डोळे गरगर फिरवीत मुसलमान माझ्याकडे आला. ऐसा तुम मालिक है, चलो हमारे साथ क्वार्टर मास्टर के सामने. इधर माल बेचता है तुम. म्हणजे मग व्हॉट इज रॉंग. माझ्या नखशिकांत घाम दरदरला होता. अँड हू आर यू टू आस्क अस. हू एम आय. तो मुसलमान स्वच्छ इंग्रजीत म्हणाला. कम टू द क्वार्टर अँड आय विल शो यू. आय एम द मिलिटरी कॉन्ट्रॅक्टर हिअर. मिस्टर, इथं फळं विकायचा अधिकार नाही कोणाला बी. अरे अब्दुल, एका नोकराला उद्देशून तो म्हणाला. उठाओ वो सब फ्रूट अपने स्टॉल पर लेके चलो. कम ऑन मिस्टर, विथ मी. मी त्याला काही बोलायच्या आधीच त्याने माझ्या दंडाला धरून फरफर ओढीत मला क्वार्टर मास्टरच्या तंबूत नेऊन हजर केले. तिकडे श्रीपतीचे आणि आमच्या स्टॉलचे काय झाले याचा विचार करावयास देखील मला त्याने वेळ दिला नाही. क्वार्टर मास्टर आपल्या तंबूत बियर पीत बसलेला होता व त्याचा आधीच लाल झालेला चेहरा अधिकच बेफाम झालेला दिसत होता. कॉन्ट्रॅक्टरने एकंदर प्रकरण त्याच्या कानावर घालताच तो असा उसळून आला माझ्यावर म्हणता. मी एकदम डोळेच मिटून घेतले. इंग्रजी भाषेतल्या 5-25 शिव्या ऐकायला मिळाल्या त्यावेळी मला. मात्र त्याचा उच्चार अस्पष्ट रीतीने झाला असल्याने त्याचा अर्थ माझ्या ध्यानी आला नाही. एवढी मेहरबानीच झाली म्हणायची. सर या 2 शब्दाखेरीज माझ्या तोंडून दुसरा एकही शब्द फुटला नाही. क्वार्टर मास्टरने एका कागदावर काहीतरी पेन्सिलने भरकटले व तो कागद आपल्या पट्टवाल्याला देऊन तो म्हणाला, ओ आदमी को बडा साहब के पास लेके जाओ. क्वार्टर मास्टरच्या तंबूतून आमची मिरवणूक जी निघाली
ती बडासाहेबच्या ऑफिसापर्यंत. त्यावेळी मला ब्रह्मांड आठवले. कुठून हा नसता अव्यापारेषु व्यापार केला कुणाला ठाऊक. तो देशमुख मेला न त्याचा बिझनेस खड्ड्यात गेला. सारे करून सवरून तो आपला नामानिराज आणि फुकटचा खोडा माझ्या गळ्यात अडकवला. बडासाहेब हे प्रकरण क्वार्टर मास्टरपेक्षाही फार भयंकर होते. एक 6 फूट उंचीचा भला दांडगा व क्रूर चेहऱ्याचा साहेब लष्करी पोशाख घालून एका खुर्चीवर बसला होता. त्याच्या छातीवर तांबड्या निळ्या फिती व 2-4 बिल्ले लोंबत होते. क्वार्टर मास्टरची चिठ्ठी वाचून त्याने आपल्या मनाकलमधून माझ्याकडे तीक्ष्ण नजरेने पाहिले. यू आर क्लर्क हिअर इजंट इट? साहेबांनी अगदी हलक्या पण कठोर आवाजात विचारले. माझ्या अंगावर काटा उभा राहिला. होय. येस सर. व्हॉट्स युअर नेम? V.S. जोशी सर. व्हॉट सेक्शन यू आर वर्किंग इन? साहेबांनी विचारले. अकाउंट सेक्शन सर. LPC आय डू सर. V.S. जोशी, यू आर ॲन इडियट. साहेब अगदी करड्या आवाजात म्हणाले. अँड अ फूल. यू आर क्लर्क हिअर. यू हॅव नो राईट टू सेल एनिथिंग इन द मिलिटरी एरिया. यू हॅव मेड युअरसेल्फ लायबल फॉर पनिशमेंट बाय ट्रान्सग्रेसिंग द मिलिटरी लॉज. बट सर, आता हा साहेब मला फाशीची शिक्षा देतो आहे का काळ्या पाण्यावर पाठवतो आहे हेच मला कळेना. शट अप. ॲज यू आर अ न्यू क्लर्क आय ट्रीट युअर ऑफेन्स लेनियंटली. यू आर डिसमिस्ड फ्रॉम दिस मोमेंट. साहेबाने काही मजकूर एका कागदावर लिहिला देखील. बट सर, सर, माझा गळा दाटून आला. डोळ्यातून अश्रू वाहू लागले व काही दिसेनासे झाले. गेट आउट. साहेब शांतपणे म्हणाला. पट्टेवाल्याने मला दंडाला धरून बाहेर काढले. पुढे काय झाले हे मला आठवत नाही. त्या रात्री मी घरात कोणाला न कळविता माझ्या मित्राच्या खेडेगावी निघून गेलो. मी फिट आल्यासारखा एकाएकी नोकरी सोडून चालता झालो हे पाहून अण्णांनी अगदी घर डोक्यावर घेतले. असे पुढे मला आईकडून कळले. ही पोरं म्हणजे अशीच. यांना स्वतःच्या अकला नाहीत ते नाहीत, पण दुसऱ्याचंही काही ऐकायला नको. नोकरी लावताना काय कष्ट पडले ते मला ठाऊक की दत्तूला ठाऊक. 90 रुपये महिना हल्लीच्या दिवसात म्हणजे काय यांना परसातला भाजीपाला वाटतो काय? आता त्या दत्तूला तोंड दाखवायची तरी सोय आहे का? आणि तो आपल्या किशीचा दीर. अशी एकसारखी अण्णांची बडबड महिनाभर चालू होती. 2-4 महिन्यांनी देशमुख मला सहज रस्त्याने जाताना भेटला. तो काही फारसा माझ्याशी बोलला नाही. एवढे म्हणाला, अहो, बिझनेस म्हटला म्हणजे त्यात रिस्क आलंच. हा सारा नशिबाचा भाग आहे. आपल्या महाराष्ट्रीयन लोकांना मुळी रिस्कच घ्यायला नको. चालायचंच हे. देशमुखाचे व्यापारी तत्त्वज्ञान ऐकून मी खिन्नपणे हसलो व मान खाली घालून चालता झालो. मी ऑफिसात सारे 15-16 दिवसच काम केले असेल. अर्थात डिसमिस झाल्यामुळे ऑफिसमध्ये पगार घ्यायला जायचे मला तोंडच नव्हते. तथापि त्या महिन्याचा सबंध पगार माझ्या नावापुढे सही करून कोणीतरी घेतल्याचे मला पुढे सहज एका ऑफिसातल्या माणसाकडून कळले. कथा समाप्त. माझा व्यापार ही प्र के अत्रे यांची कथा समाप्त.